राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। यावर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजित पवार आणि सरकारच्या भूमिकेने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष मोठी मोठी आश्वासने देतात, सत्तेत आल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरवली जाते असे चित्र आहे। आधीच नैसर्गिक आपत्तीत दबलेल्या शेतकऱ्यांची सरकारने केलेली ही फसवणूक जिवारी लागल्याचं चित्र आहे। विविध जिल्ह्यात शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे आपण बघूया। अजित पवार ह्या 2-4 वर्षात नशा वगैरे करत असले पाहिजे, कारण त्यांनी निवडणुकीपूर्वी स्टेटमेंट दिलेलं होतं की आमचं सरकार निवडून द्या, 100 दिवसाच्या आत संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो, नाही तर पवार नाव सांगणार नाही। आणि आता डबल दुसरी परिस्थिती बरोबर नाही तर दादा, या राज्याचं 11 वेळेस तुम्ही अर्थचं बजेट मांडलेलं आहे, तर मागच्या वेळेस आणि ह्या वेळेस तुम्हाला आर्थिक परिस्थिती सगळी माहीत होती। तुम्ही नशेत होतात का झोपीत होतात हे तुम्ही तुमचं आता डिक्लेअर करा। त्यावेळेस तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगत होतात की पैसे भरपूर आहेत, मी लय चांगला आहे, मी लय भारी आहे, लय पद्धतशीर आम्ही अर्थकारण लावलेलं आहे, आणि लाडकी बहीण बी होती, केंद्रानं जे MSP दिलेला आहे त्याच्यावर आम्ही 10% वाढ बी देऊ, या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलत होतात। परंतु आज तुम्ही सगळे हे फेल ठरतायत। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला हरभऱ्याचे भाव देखील या सरकारनं पाळलेले आहेत, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही। सगळीकडून शेतकरी मारल्या चाललेला आहे। जी आमच्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या सगळ्यात जास्त झालेल्या आहेत। हे असताना देखील तुमचं असं वक्तव्य म्हणजे परत बळीराजाला आत्महत्याच्या दारात उभं करणार आहे दादा। याला तुम्हाला शेतकरी माफ करणार नाही। हे निवडणुकीमध्ये येईना जे भरमसाठ पैसे वाटलेत तेच पैसे जपून ठेवले असते तरी सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं असतं। आज बी यायच्या घरावर जर धाडी टाकल्या आणि हे ईडी गिडी यायचे 70,000 कोटीचा यांचा भ्रष्टाचार होता। देवेंद्र भाऊ, तुम्हाला लय हात जोडून विनंती आहे, कळकळीनं यायचे एकदा भ्रष्टाचार काढा, येईन कारखाने कसे घेतलेले ते काढा, आणि संपूर्ण देशात शेतकऱ्याचं तर सोडा, संपूर्ण देशाचं पुन्हा एकदा कर्जमुक्त करा। याच्याकडे इतका माल आहे, निवडणुकीमध्ये 1000-2000 बरे पैसे येईल वाटायला यायले। सगळे हे अर्थकारण सगळे याच्या निवडणुकीच्या बजेटमध्येच गेलं ना। निवडून येण्यासाठी हे पैसे वाटतेत आणि ते पैसे कमवून ठेवतेत, बाकी शेतकऱ्याला जगाच्या पोशिंद्याला फक्त नावाला आहे। याला आत्महत्येच्या दारातच येणं उभं केलेलं आहे। शेतकऱ्याच्या तोंडाला ह्या सरकारनं पानं पुसलेली। मुळातच या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी घोषणा केली होती। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या ठिकाणी माफ करू। घोषणा झाली, सरकार सत्तेमध्ये आलं। सत्तेमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यांच्या जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या करू शकत नाही। 4 दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांनी आता पैसे भरले पाहिजेत। अरे पण शेतकऱ्यांकडे पैसे असले तर शेतकऱ्यांनी पैसे भरले असते ना। दुसरा विषय, त्यालाच समर्थन यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व तसे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी त्यांना समर्थन दिलं की अजितदादा जे बोलले ते बरोबर आहेत। पण अजितदादा बोलले ते बरोबर ठीक आहे, पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जीव जाईल अशी परिस्थिती या निर्माण झालेली आहे। या सरकारला काही देणं घेणं उरलं नाही। सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नाही। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। इथली जनता यांना माफ करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी रस्त्यावर उतरतील व यांना यांची जागा दाखवून देतील। मुळातच काय झालेलं आहे, महायुती सरकारनं महाविकास आघाडीची जिरवायसाठी जे काही यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, मग यांनी करायला पाहिजे ना। आणि आज लगेचच म्हणतात की आम्ही आमच्याच्यानं कर्ज भरणं होत नाही। अरे आमचं असं म्हणणं आहे, शक्तीपीठ महामार्गासारखे जे काही 2-4 प्रकल्प आहेत ते बंद करा ना, आणि आमची 30-35,000 34,000 कोटीची काळजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। आज तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आमच्या धानाला भाव नाही, आमच्या कांद्यावर निर्यात बंदी आहे। मग तुम्ही शेतकऱ्यांचं जगणं मान्य करणार आहेत का? तुम्हाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिजे? किती शेतकऱ्यांना तुम्ही आज वाऱ्यावर सोडून किती शेतकऱ्यांच्या मुलांना अनाथ करणार आहेत? आज दर दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतायत केवळ आणि केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। किती खासदारांनी आत्महत्या केल्या म्हणून तुम्ही त्यांची 24% पगार वाढ केली। आज 1 लाखाला 24,000 रुपये त्या खासदारांचे तुम्ही वाढवले। आज तुम्हाला मागताय कोण? त्या लोक पैसे मागत नाहीत, ते लोक दरवाढ मागत नाहीत आणि तुम्ही त्यांची दरवाढ करता। आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितलीच नव्हती, तर तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. मग तुम्ही दिलेल्या शब्दांना पाठ फिरवता का? तुम्ही दिलेला शब्द पाळत नाहीत का? तुम्हाला जरी आज जरी वाटत असेल तुम्ही बहुमतानं सत्तेत आहात आणि आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, असंच गर्व रावणाला सुद्धा आलं होतं, कारण त्याची सोन्याची लंका होती. पण या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं की रावणाची सोन्याची लंका पण राहिली नाही, ती पण बुडाली. तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमची जिरवायला आम्हाला वेळ लागत नाही. तुम्ही जर आज सक्ती करत असाल, व्याख्यांना जर आमच्या घरावर पाठवत असाल, तर आमच्याकडे किडन्या आणि लिव्हर आणि आमचे डोळे विकल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. ते तुम्ही खरेदी करा आणि आमचं कर्ज भरा. तसं आम्ही कर्ज भरणार नाही, कारण तुम्ही शब्द दिला होता. तात्काळ तुम्ही जे काही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की 90 दिवसात आम्ही जे काही आमचा जाहीरनामा पूर्ण करू. तुम्हाला नैतिकता असेल आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्हाला जर धनाची नाही मनाची जर वाटत असेल, तर तुम्ही शब्द पाळला पाहिजे. आणि या भागातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे, कारण तो आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर मरणाच्या दारात आहे. त्याच्या मालाला भाव नाही. आज त्याच्या मुलाचं लग्न होत नाही. त्याचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. का? तर जे काही आमचं पिकतंय ते बाजारामध्ये विकल्या जात नाही, आणि विकल्या जातं तर त्याला भाव नाही. आज आमचं सोयाबीन 3800 रुपये 3500 रुपये दराने विकल्या जातं, आणि 1 क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी आम्हाला 7-7.5 रुपये खर्च येतोय. मग आम्ही तो खर्च आमचा निघत नाही, आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कर्ज भरायला होता. अरे तुम्ही व्यापाऱ्यांचं कर्ज, उद्योगपत्यांचं कर्ज, राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही त्यांचं हजारो कोटीचं कर्ज माफ करता, आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचं, जो अन्नदाता आहे, जो पूर्ण भारताला अन्न पुरवतोय, त्याचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला देणं लागतं त्यावेळेस तुम्ही पाठ फिरवता. हे कुठलं तुमचं राजकारण आहे? आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्ही जो शब्द दिलेला तुमच्याला पाळणं होत नसेल, तर तुम्ही राजीनामे द्या, सत्ता सोडा. आमचं कर्ज जो कोणी माफ करेल आम्ही त्यांना पुन्हा सत्तेवर आणू, एवढं आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय.